तुम्ही पंतप्रधानांना मान देता का उपपंतप्रधानांना? मुख्यमंत्र्यांना मान देता की उपमुख्यमंत्र्यांना? चढले भुजर माझाचे साम्राज्य ती कैक खड्या वाणीवर आमच्या तरली आणि जुलमी सत्ता एक इशाऱ्या सरशी खाली गडगडली. अरे शाहिरांच्या इतिहासाचा शोध जरा तुम्ही घ्या हो. तरी लोककला ही माझी जीविकेची भाग राहिली. लोकशाहीर विठ्ठल मृदगंध पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर आणि सभागृहातील सर हे सगळेच म्हणजे बहुतांशी मला ओळखणारे पण आहेत. म्हणजे खरोखर मानपत्र असं काही लिहिलंय काय मला दडपण आल्यासारखं झालं. एवढं सगळं काय काय 60 वर्षाच्या पण हे काय की चित्रकला शिल्पकला ही उपजीविकेची जरी भाग असले तरी लोककला ही माझी जीविकेची भाग राहिलेली आहे. त्या इथं तुम्ही स्टेजवर काही सांगतो तुम्ही पंतप्रधानांना मान देता का उपपंतप्रधानांना? मुख्यमंत्र्यांना मान देता की उपमुख्यमंत्र्यांना? सेक्रेटरीला मान द्यायचा की उपसेक्रेटरीला? आणि अध्यक्षाला मान द्यायचा की उपाध्यक्षाला? मग जीविकेला मान द्यायचा की उपजीविकेला? मग तिथं म्हणजे जीविका माझी लोककला लागते. मग अशीच संचालिका म्हटलंय की बाबांना ज्यांनी बघितलंय स्टेजवरती वीज सळसळण्यासारखं होतं आणि किती लोकांनी बघितले का नाही अशी तुम्ही शंका उत्पन्न केली. पण या इथं सभागृहामध्ये सांगताना मला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, भाग्य वाटतंय की मी 6 वेळा बाबांच्या बरोबर स्टेज शेअर केलेला आणि अगदी स्टेज शेवटचं म्हणजे NCPA मध्ये राष्ट्रपतींच्या पुढे आम्ही दोघांनी सादरीकरण केलं होतं. हे आयुष्यातल्या काही भाग्याच्या गोष्टीच पैकी आहे काय. तर लोककलेच्या इतक्या विविध क्षेत्रात एवढं मोठं काम केलेलं मला नाही वाटत माझ्यासारखं. तर मला असं वाटतं की किती क्षेत्रात बाबांनी काम केलं. किती 4 माझ्या रचना आहेत तेवढं नुसतं 4 ओळी तेवढ्या मग अशी फरमाईशच दिली. अरे गणरायाने नाचत नाचत अंगणी आहे लोककलेचा पुरस्कार आहे मला मृदगंध. तर पारंपरिक शाहीर अभियानला होतोच. तर गणरायाने नाचत नाचत अंगणी यावे अरे अल्पमती मी शाहीर मजला शुभाशिष द्यावे. झांज ढोलकी डफाणी तुमतुने सुरात लावावे आणि सच्छिलतेचे रूप दावणी गुण गाऊन घ्यावे. विद्या देवता येईल सत्वर गणराया संगे अरे तिचीच कृपा म्हणून जीवेवर शब्द खेळ रंगे. अरे पडो न मजला कधी मानवा रचनांची जीवनी आणि सरस्वतीचे प्रभाव करो या माझ्या कवनी. अरे कोणी शाहीर गोंधळ घाली आणि भवानीचा. खरोखर लोकाला किती विभागात विभागण्याची की कोणी शाहीर गोंधळ घाली आई भवानीचा. अरे पोत नाचवी तर उदो उदो करी श्री जगदंबेचा. अरे थापडपावर मारी तू कुणी कुणी शोभाचे गाई आणि टाहो फोडून सांगे निर्मिली कशी ती शिवशाही. हो कुणबी गीतांच्या द्याला कार्या खड्यावरून येती कुणी पाजित पाणी मोठे वरणी तान छान देती. ओ रामाच्या पारी ती वाणी वासुदेव गाई आणि आजा पंजाच्या नाती पंथीला वाटीत पुण्याई. हो कुणी कष्टकरी शेतकरी गरिबांच्या घेऊन प्रश्नाला या लोककलेतून जाब विचारी सदांत जुलमी सत्तेला. कुणी राहुळी रमे कीर्तनी विठू माऊलीच्या अरे समजवी ओव्या नाम्यात प्रिया नाग माऊलीच्या. म्हणजे इतक्या विभागाची लोककला केली की इतिहासाचे आम्हीच वाले. इतिहासाचे आम्हीच वाली गाऊ पोवाडे मर्दांचे. अरे फिरंगोजी येसाजी बाजी तानाजी सूर्याजीचे. अरे आम्हीच आहो रक्षक शिक्षक सेवक सर्व समाजाचे आणि थापड फावर मारून उतरू चढले भुजर माझाचे साम्राज्य ती कैक खड्या वाणीवरती आमच्या तरली आणि जुलमी सत्ता एक इशाऱ्या सरशी खाली गडगडली. अरे शाहिरांच्या इतिहासाचा शोध जरा तुम्ही घ्या हो आणि शाहिराचा मान शाहिरा सुजनजन तुम्ही द्या हो. कोण आहे आम्ही कोण कोण आहे ज्यावेळी विचार करतोय तर काही कागदावर खेळून जातोय की या माय माऊली मराठी स्त्रीच्या मांडीवरचे बाळा मी. माय माऊली मराठी स्त्रीच्या अंकावरचे बाळा मी आणि खबरदार जर तिला हिनविता हो करणं काळा मी. अरे अलंकार ते शब्द सुरांचे गुंफून तिसला भाल करू आणि महाराष्ट्र जय जय श्री मराठी एकचे हा जय घोष करू. जय घोषाचा निनाद भारी आज रवींद्र नाट्यमधून घुमे अंबरी. अरे हेमगिरी तो कौतुके विचारे अरे कुठून येते या ललकानी. वृत्तांत घटना मेघदूत मग दक्षिणेतून उत्तरी जाई
आणि गिरिराजाला सांगे गरजून कोल्हापूरचा शाहीर गाई राजू राऊत नाव तयाचे, राजू राऊत नाव तयाचे कवने लिहून येतो गातो. 3,000 मनाचं लिखाण आहे, त्याच्यावर 2 PhD झालेले आहेत. काय स्वतःला मला डॉक्टरेट नाव अनुभव केलेलं आहे, तुम्ही ऐकलंच. तर राजू राऊत नाव तयाचे कवने लिहून येतो गातो आणि साथीदार असेल ताना मारितो, अहो शिवाजी पेठेमध्ये राहतो. आता फक्त या इथं मगाशी बसल्यानंतर शेवटच्या 4च ओळी थोडं मी सांगणार आहे. काय मातीचा मिरविला मस्त जगी रे सुगंध. खरोबर 31 वर्षात 11 राज्य, 2 देश, काय 2 वेळा राष्ट्रपतींच्या पुढे सादरीकरण करायला मिळालं. वेगळ्या क्षेत्रातला माणूस असून देखील मी मातीचा मिरविला मस्त जगी रे सुगंध, राष्ट्रपुरुष हे मस्त झाले मनीमध्ये धुंद, मणी रुजविला सजला लोककलेचा छंद. म्हणून या आज म्हणूनच म्हणाय पडायच्या की लोकदैवत विठ्ठल कृपे हाती मृतगंध. लोकदैवत म्हणजे का लोकराजाच्या गावातून आले राजर्षी शाहूच्या, म्हणजे लोकदैवत विठ्ठल आहे. लोक शाहिरी परंपरेची शान काय आहे ती मला वाटतं आपण या निमित्ताने अनुभवतो आहोत. खूप आभारी आहोत. जे बाबांच्या बरोबर संबंध होते तेच पुढे नंदेश असू दे, सविता असू दे, त्या पुढच्या पिढीतनं जोपासले गेले. इथं आवर्जून आठवण काढली गेली, तुम्हाला सन्मान करण्यात आलं. त्याबद्दल सर्व व्यासपीठाच्या वतीनं उपस्थित श्रोत्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आभार आभार आभार. नंदेश, सरिता, आयुष, धन्यवाद.